घटना तशी दुर्दैवी आहे. झालेल्या घटनेचा तर मी निषेध करतो. कायद्याचं राज्य आहे, त्यामुळं निश्चितच जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. परंतु आज ज्या पद्धतीने असे प्रकार घडत आहे, या बाबतीत सुद्धा आता सर्व स्तरातील लोकांनी, राजकीय असेल, सामाजिक, सगळ्यांनीच एक विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता 2-3 दिवसापासून तर मान्सूनने तसं पूर्णच महाराष्ट्रालाच थोडा विलंब झाला होता. तर 2-3 दिवसापासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे निश्चितच आता पेरणीची, शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पाऊस अजून चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे अशी पांडुरंगचरणी मी प्रार्थना करेल. कारण आज आपला बळीराजा टिकला पाहिजे, त्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. आज पिण्याच्या पाण्याचा सुद्धा मोठा गंभीर प्रश्न आपल्या इकडं निर्माण झाला होता. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये जो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आहे, त्यांचं संध्याकाळी ग्रामीण भागामध्ये 6 ते 8 जी लाईट आमच्याकडं संगमनेर असेल विशेषतः लाईट जात होती, त्या बाबतीत कालच मी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. शेतकरी कर्जमाफीवरती सुद्धा सरकारचं अभिनंदन केलं, परंतु यापूर्वी जी कर्जमाफी झाली होती त्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या योजनेपासून वगळलं गेलं होतं. तर त्यांनासुद्धा पुन्हा या योजनेमध्ये लाभ मिळावा, राहिलेल्या शेतकऱ्यांचा त्यात समावेश व्हावा अशी मागणी केली आहे. मागच्या अधिवेशनामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात आपण प्रश्न उपस्थित केले होते. प्रत्येक तालुक्याला युनिट चालू करण्याबाबत प्रतिबंधात्मक मागणी केली होती. काल मुख्यमंत्री महोदयांनी काल उपस्थित झालेल्या लक्षवेधीला सुद्धा त्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्यामुळे निश्चितच अधिवेशन आमच्यासारख्या आमदारांना एक नवीन शिकण्यासारखं असतं आणि आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित आमचा प्रयत्न असतो. नाही, त्या लक्षवेधीमध्ये माझ्यासुद्धा तो प्रश्न होता आणि निश्चितच तुकाराम मुंढे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे का त्या नावाची त्या जबाबदारी त्यांना मिळाल्यानंतर आज महाराष्ट्रात फक्त ते येणार अशी जरी कुठल्या गावात, कुठल्या तालुक्यात चर्चा झाली तरी त्या लोक अतिशय याच्यामध्ये दुकानं वगैरे बंद करत आहेत. त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मला वाटतं का मुंडे साहेबांच्या पाठीशी आमच्यासारखे लोकप्रिय ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आज जी आरोग्याचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, दुधातून असेल, खाण्याच्या पदार्थातून असेल, कॅन्सरसारखा आजार असेल किंवा मोठे आजार दुर्धर होत आहे, तर यावरती मुंडे साहेबांच्या माध्यमातून निश्चितच एक चांगला वचक बसेल असं मला वाटतं. हे शेवटी हे राजकारण आहे, याच्यामध्ये मी माझं काम करतो. जनतेने मला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेत, तेव्हा मला जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीच्या माध्यमातून मी या सभागृहामध्ये वारंवार मतदारसंघातील प्रश्न मांडत असतो, ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. समोरचे प्रयत्न करत असतील त्याला मला काही, मी त्याची पर्वा करत नाही, कारण माझी बांधिलकी ही जनतेशी बांधिलकी. त्यामुळं त्यांनी किती प्रयत्न केले तरी माझ्या मागे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, महायुतीचे सर्वच नेते माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या पाठीशी ठाम उभे असल्यामुळं मी त्याची पर्वा करत नाही.